टाइम्स मॅट्राईजच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये मविया महायुती कुणालाच बहुमत नाही, अपक्षांच्या हाती सत्तेची चावी, सर्व्हेमध्ये दावा. टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24, तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज, काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेना सर्वात जास्त पसंती, शिंदेना 27%, ठाकरेंना 23%, तर फडणवीसांना 21% पसंती, टाइम्स मॅट्राईजच्या सर्व्हेमध्ये दावा. उमेदवारीसाठी भाजप नेत्यांची लिस्ट, भाजपमध्ये मराठा नेते अन्याय बघू शकत नाहीत, आरक्षणाचा मार्ग मोकळा करा नाहीतर पाडणारच, जरांगेंचा फडणवीसांना इशारा. मविया आणि महायुतीकडून लाडक्या बहिणी योजनेतील महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचे दावे, सरकारला ताकद द्या, 1500चे 3,000 देऊ, शिंदेंचं आश्वासन, तर मविया सत्तेमध्ये आल्यावर 3,000 देणार, राऊतांचंही वक्तव्य. आमच्या चिन्हापुढचं बटन दाबा, योजना सुरू ठेवा, पुढील 5 वर्ष 90,000 मिळणार, अजित पवारांचा धमकीवजा इशारा. वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न, लाडक्या बहिणीचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले, फडणवीसांचा विरोधकांवर आरोप. राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा, पवारांचं नेतृत्व मान्य करतो, जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे नाईलाजानं अजितदादांसोबत, अजितदादांचे आमदार राजेंद्र शिंगणेंची भूमिका. बाबाजानी दुर्राणींची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी, तर आमच्या सर्व्हेमध्ये दुर्राणींच्या बाजूनं कल म्हणत जयंत पाटलांकडून उमेदवारीचे संकेत. मवियाच्या 20 आणि 21 ऑगस्टला 2 मोठ्या बैठका, जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती. रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा, रामटेकची जागा आम्ही लढवणार, संजय राऊतांची घोषणा. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी दाखवली उत्पन्नाची कागदपत्र, अजितदादांनाही उत्पन्नाचा हिशोब देण्याचं आव्हान, सुनेत्रा पवारांचं उत्पन्न अजित पवारांपेक्षा 5 पट जास्त, दमानी यांचा दावा. मुस्लिम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरींना सरकारकडून संरक्षण, नितेश राणेंकडून वक्तव्याचं समर्थन, तर प्रवचनातील छोटी क्लिप पसरवून विपर्यास केल्याचा रामगिरींचा आरोप. तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते 3:30 पर्यंत, पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत, तर हार्बरवर 11:15 ते 4:15 वाजेपर्यंत ब्लॉक असणार.